शेतकरी बांधवांनो, आत्ताच 10 मिनिटापूर्वी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या बाबतीमध्ये अखेर महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय आत्ताच घेण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव आपल्या थकीत पीक विम्याची वाट बघत होते। नेमकं हा पीक विमा कधी येणार, किती रुपये येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला येणार, आज डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जे दावे गेल्या कित्येक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून रखडले होते, ते सर्व दावे आता पूर्णतः मंजूर झाले आहे आणि आजपासून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 45 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 1100 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वाटप करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो बघा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली होती। पीक विमा आज येईल, उद्या येईल, पुढच्या महिन्यामध्ये येईल अशा बातम्या येत होत्या, परंतु प्रत्यक्षात पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने एकत्रित निर्णय घेतला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या निधीला अखेर मंजुरी भेटली आहे। शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा फक्त एका वर्षाचा नाही, गेल्या 3 ते 4 वर्षांचा थकीत पीक विमा एकत्रच तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची अट आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ही बातमी जरी आनंदाची असली तरी सर्व शेतकऱ्याला एकाच दिवशी पीक विमा भेटणार नाही। सरकारने टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा करण्याची योजना आखली आहे। त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी तयार केली आहे। आज सरकारच्या माध्यमातून एकूण 16 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। बघा, आज 16 जिल्ह्यांचा क्रमांक या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या 16 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा आला असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या किंवा परवा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। कोणते आहे ते 16 जिल्हे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले, कोणते शेतकरी या यादीमधून अपात्र झाले, कोणत्या 14 बँकांमध्येच हा पीक विमा जमा होणार, सर्व काही सविस्तर पुढील 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अजिबात बंद करू नका। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका, कारण यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा, सरकारने सांगितलं आहे की 2022 वर्षापासून ते 2025च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं आहे, ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना हा पीक विमा भेटणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं ऐका, जर तुमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पंचनामा झाला नसेल तरी पण चिंता अजिबात करू नका। तुमच्या शेजारच्या व्यक्तीचा पंचनामा झाला असेल, तुमच्या गावामध्ये पंचनामा झाला असेल, तुमच्या तालुक्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामा झाला असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। हा निर्णय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोघांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडला असेल की नेमकी किती रक्कम येणार। काही शेतकऱ्याला वाटेल 15,000 रुपये खूप कमी आहे। तर थांबा शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या ठिकाणी सरकारने दुसरी गुड न्यूज दिली आहे। बघा, या ठिकाणी फक्त 15,000 रुपयेच नाही, तर ज्या शेतकऱ्याला 2022 पासून पीक विमा भेटला नाही किंवा कमी भेटला आहे, अशा शेतकऱ्यांना 40,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। म्हणजे की बघा, 40,000 रुपयापर्यंतचा पीक विमा आजच्या दिवशी शेतकऱ्याला मिळत आहे। कशामुळे इतकी मोठी रक्कम, याचं कारण देखील सरकारने सांगितलं आहे। ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 वर्षांचा केंद्राचा पीक विमा शेतकऱ्याला अजिबात भेटला नव्हता। आता थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी, 3 वर्षांचा पीक विमा एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज पण यायला सुरुवात झाली आहे। कोणी म्हणत आहे, दादा आम्हाला 18,000 मिळाले, कोणी म्हणत आहे 25,000 रुपये भेटले, कोणी म्हणत आहे आम्हाला तब्बल 42,000 रुपयांचा पीक विमा खात्यामध्ये जमा झाला आहे। म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो,
खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा थेट जमा करण्यामध्ये येत आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आत्ताच्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की 30 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आज सोडण्यामध्ये येत आहे। अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यामध्ये आले आहे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालाच पाहिजे। आजचं वितरण सकाळपासून सुरू झालं असून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर अजिबात चिंता करू नका, थोडी वाट बघा। रात्रीच्या आत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला असेल। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा भाग, सरकारने एक महत्त्वाची सूचना दिली आहे। सर्व बँकांमध्ये हा पीक विमा अजिबात भेटणार नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा सोडला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचलाच नव्हता आणि पुन्हा सरकारला परत गेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 14 बँकांची निवड केली आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या 14 बँकांमध्येच जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। कोणत्या आहेत त्या 14 बँका? बघा, पहिली बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर बघा जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि शेवटची युनियन बँक ऑफ इंडिया। बघा शेतकरी बांधवांनो, या 14 बँकांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, आपण बोलूया अपात्र शेतकऱ्यांविषयी। जवळपास 12 ते 13 हजार शेतकरी या यादीमधून बाहेर पडणार आहेत। याचं कारण काय? गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बरेच घोटाळे झाल्याचं समोर आलं होतं। ज्या शेतकऱ्यांनी चुकीची जमीन दाखवून, चुकीचे फॉर्म भरून रस्त्यालगतची किंवा पडीक जमीन पेरणी केली आहे असं दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला होता, अशा शेतकऱ्यांवर कारवाई होत आहे आणि त्यांना या यादीमधून वगळण्यामध्ये आलं आहे। शेतकरी बांधवांनो, ज्यांनी प्रामाणिकपणे फॉर्म भरला आहे, ज्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे, त्यांच्या खात्यामध्ये 100% पीक विमा जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, पिकांबद्दल बोलूया। कोणत्या पिकांना पीक विमा भेटणार? बघा, बाजरी पिकाचे जर नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, मूग, मटकी, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, कांदा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, भात, गहू, हरभरा अशा जवळजवळ 38 पिकांची नोंद या यादीमध्ये आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। या 38 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी आणि ज्वारी या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा भाग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते 16 जिल्हे ज्यांचा क्रमांक आज लागला आहे। यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। बघा, पहिला जिल्हा सरकारने सांगितला अहमदनगर, त्यानंतर दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नाशिक, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर पुणे, त्यानंतर अमरावती, त्यानंतर वर्धा, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर भंडारा, त्यानंतर गोंदिया आणि शेवटचा जिल्हा नागपूर। पहा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, आपण यादी पाहिली। या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे। जर आलं असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर, थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं नाही
त्यांनी अजिबात निराश होऊ नका. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, येत्या काही आठवड्यांमध्ये जे राहिलेले जिल्हे आहेत, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये पीक विम्याचं वाटप टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे. कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, जर पैसे आज आले नाहीत तर काय करायचं? सरकारने सांगितलं आहे, पहिले 2 दिवस वाट बघा. तिसऱ्या दिवशी तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जा. तुमचा आधार क्रमांक, बँक खातं क्रमांक आणि 7/12 उतारा घेऊन जा. तिथं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. त्यासोबत तुम्ही www.pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील तुमच्या दाव्याची स्थिती तपासू शकता. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. 14 बँकांमध्ये निधी सोडला जात आहे. 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. 40,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळत आहे. जर काय तुम्ही पहिल्यांदाच आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला व्हिजिट दिला असेल तर आत्ताच खाली जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. कारण अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या बातम्या, पीक विम्याच्या अपडेट्स, अनुदानाच्या बातम्या तुम्हाला लाईव्ह महाराष्ट्र 24 वरच पाहायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.